रोहित पवार आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. रोहितदाचा अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे, नव्या सरकारचं पहिलंच अधिवेशन आहे. मात्र एक वेगळी भूमिका तुमची आहे की सर्वांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे. लढलं पाहिजे. लोकांचे अनेक प्रश्न आहेत. शेतकरी अडचणीत, युवा अडचणीत, महिला अडचणीत, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. मंत्र्यांची मुलगी तिथं सुखरूप नाही तर बाकीच्यांचं काय. तर या विषयावर आज या सरकारला धारेवर धरलं पाहिजे. जर विरोधी पक्ष आणि त्याचे नेते एकत्रित नाही आले, जे येतील, आमची अपेक्षा आहे, तर मग हे विषय कोण मांडणार. त्यामुळे तेवढीच भूमिका आहे की सगळ्यांनी एकत्रित या सरकारच्या विरोधात सामान्य लोकांच्या बाजूने आज बोलण्याची जरूरत आहे. अर्थसंकल्प जाहीर होतो, निधींची तरतूद होते, मात्र असे अनेक निधी आहेत जे अजूनपर्यंत पोहोचलेले नाही. या अर्थसंकल्पातून आपल्याला काय अपेक्षा आहे? बघा, माझं एकच मत आहे, 60-65% निधी गेल्याच बजेटचा अजूनपर्यंत खर्च झालेला नाही. आता नवीन तुम्ही अधिवेशन तिथं आणत आहात, त्यामुळे ह्या ज्या काही योजना तुम्ही सांगता की आम्ही हे आणू ते आणू, हे करणार ते, त्याचा ₹1 तुम्ही अलोकेट करत नाही. आता ती पिंक रिक्षा कुठली तरी त्यांनी सांगितली होती महिलांसाठी, ₹1 निधी तिथं दिला गेला नाही. मग ह्याच्यावर कुठे धूळफेकच लोकांची तिथं झाली असं आपल्याला म्हणावं लागेल. एक शेवटचा प्रश्न, राष्ट्रवादीचा बालेकिल्ला पुणे असा परिसर मानला जातो, मात्र तिकडे असलेल्या स्वारगेटमध्ये जी घटना घडली त्या घटनेकडे कसं पाहतो? दुर्दैवी घटना आहे. सरकारकडनं त्याच्यामध्ये कुठेही गांभीर्याने बघितलं गेलं नाही. माझं एकच मत आहे की लगेच दुसऱ्या दिवशी त्याला पकडायला पाहिजे होतं. ठीक आहे, थोड्या दिवसांनी त्याला पकडलं असलं तरी ह्या घटना कुठे घडू नये याची भूमिका आणि याची दक्षता या सरकारने त्या ठिकाणी घेतली पाहिजे. आणि वक्तव्य करत असताना सुद्धा आपण सगळ्यांनी मिळून कुठे शांततेत आणि विचार करून वक्तव्य करण्याची जरूरत आहे. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.